हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर हे बघा आपला आजचा देवदर्शनचा दुसरा पार्ट आहे, म्हणजे दुसरा आहे। आम्ही औंधचं दर्शन करून तिथून चाललो होतो पालीला वापस। घाटातून रस्ता होता त्याच्यामुळे मग ते थोडं शूटिंग घ्यावं म्हटलं चला। छानपैकी देवदर्शन असं मस्त असं झालं बघा औंधचं पण। आणि त्यानंतर गेलो मग चाललो होतो पालीला। पालीचा खंडोबा आहे आमच्या मम्मीच्या इकडं, कुलदैवत आमच्या मम्मीचा मोठे देवदेव 28 तारखेला परवा। तर या सगळ्यांनी आमच्या मम्मीच्या देवदर्शनाला। हे बघा सगळे पेंगाळे होते आता गाडीत बसून बसून। तर घेतला थोडा व्हिडिओ मी, 7-8 जण होतो आम्ही। तिथून गेलो मग पालीला देवदर्शन, तिथे गेल्यावरच व्हिडिओ घेते मग। हे बघा दर्शन वगैरे झालं आता आमचं पालीचं, बाहेर आलो देवळातनं आणि मग थोडा व्हिडिओ घेतला बघा। इथं सगळी हळदच असती, म्हणजे भंडारा असतो, हळद नाही म्हणतात भंडारा असतो पालीचा खंडोबाचा। हे बघा आपलं मंदिर, पालीचं मंदिर आहे इकडं समोर। आणि इकडं इथं परत दर्शन घ्यावं लागतं सगळीकडं म्हणून बघा किती भंडारा आहे। मी पुरींचं फोटो वगैरे काढलं सगळ्यांचं। आणि ताण पण लय लागली, ऊन बी लय लागत होतं। मला वाटतं आमच्या जास्तपर्यंत आम्हाला वाजल्या होत्या 1:15-2 वाजल्या होत्या। 1:15 झालती, 1:15-1:30 झालती बहुतेक। तिथे गेलो उन्हात तानाचंच, मग आता काय करायचं, जागरण पण करायचं होतं। हे बघा आमचं भैया सगळे होते, भैया वहिनी चुलती आई मम्मी 2 आत्या। इथं आता आमच्या मम्मीच्या इथं का नाही घरी जागरण करत नाहीत आमच्या दारामध्ये, त्याच्यामुळं देवाच्या दारामध्ये दर्शन म्हणजे जागरण गोंधळ करतात। तर तिथं जागरण गोंधळ करायचं होतं देवाच्या दारामध्ये, त्यासाठी बघा ही तयारी चालली होती। कारण आमच्या मम्मीच्या इकडं घरी दारामध्ये मुरळ्या वगैरे नाचवत नाहीत ना, म्हणजे जागरण गोंधळ करत नाहीत, त्याच्यामुळे मग ते देवाच्या दारामध्ये चाललं होतं। पप्पा काय आमचं नव्हतं आलं, पप्पा आमचं घरी गुरांपाशी थांबलं होतं, त्याच्यामुळे वहिनी साहेब आणि भैयाच बसले होते मग पूजेसाठी। तिथं बघा दिसतं बघा इथून, आणि आमची मम्मी ब्ल्यू साडीवाली। समृद्धी आमची बघा हाय करते, पलीकडे श्रेया आहे, माझ्या घरी आत्या वगैरे बसले होते। मी खाली बसलेली मांडी घालून, पाय खूप दुखायला उन्हाने, त्याच्यामुळं मग ते अर्धं दिसते बरं का तुम्हाला चित्र, तरी समजून घ्या तसं थोडं। परत मी समृद्धीकडे देते कॅमेरा, मग समृद्धी घेईल शूटिंग पुढचं। या दोघांना पूजेला बसवलं होतं बघा, पूजा वगैरे करायची सेम जागरणाने करते ते, पण एवढंच की गोडाचा निवेद असतो आणि देवाच्या दारामध्ये असतो जागरण, घरी करत नाही त्याच्यामुळं। बघा आमचं दादांचा भाऊ, माझा भैया आमचा, वहिनी साहेब आहे त्या, त्यांचं अजून 1 वर्ष झालं बघा लग्न झालेलं। आमची मम्मी, परत मी समृद्धीकडे कॅमेरा देते, म्हणजे समृद्धी शूटिंग करल। छानपैकी देवदर्शन झालं बघा, आणि जागरण गोंधळाची बी तयारी झाली होती सगळी, काय काय करावं लागतं ती। भंडारा असल्यामुळे सगळेजण पिवळे झालेत बरं का, समजून घ्या तुम्ही थोडंसं। नंतर ऊन लय लागत होतं। हे आमच्या आत्या आहेत 2, समृद्धी बघा, श्रीषा होती माझ्या मांडीवर, मी बसलेली आपली कॅमेरा धरून तिथं। मग समृद्धीला मी इकडं बोलवलं, म्हणलं ये इकडे कॅमेरा पकड, बघा आली समृद्धी पकडते बघा कॅमेरा। आता मी तिला सांगितलं हिचं दर्शन घे तिकडचं, म्हणजे दाखव सगळ्यांना। पलीकडे तिकडे बघा देव वगैरे मांडलेत, काय काय करतात ते करायचं, देवपूजा वगैरे, त्यांना शिजा द्यायचं आपण घरून। डाळ गूळ वगैरे न्यायचं, तांदूळ पीठ गव्हाचं, आणि मग त्यांना द्यायचं। मग ते निवद त्यांच्यापासला निवद दाखवते, तर आपण ते त्यांना शिजा द्यायचा। बघा त्यांचं जागरण गोंधळ चालू झालं बघा, देवाचा कार्यक्रम। इथं मी बसली, समृद्धी दाखवते बघा तुम्हाला फिरवून। बघा अवतार तर कसला झाला आहे माझा, लय ऊन लागत होतं आणि वारं पण गाठत असल्यामुळे केस वगैरे जरा हे झाले ती। आणि श्रीषा बघा आमची मांडीवर बसली, घेतली मी तिला, ती पण लय पिकवून गेली श्रीषा बी आपली। आमच्या आत्या आहे पलीकडं, काय मोठी आत्या माझी। आता ह्याला आले का नाही आमच्या तिकडं रामांकला बसले ते, यात्रेला आली का नाही सगळी, मग मी तुम्हाला सगळी पाहुणे दाखवेल माझी कोण कोण आहे ती। हे बघा चाललंय देवाचा कार्यक्रम छानपैकी। इथून परत मी पुढचा व्हिडिओ काय केला माहिती आहे का, घरी गेल्यानंतर व्हिडिओ घेतला नाही आम्ही। तिथून परत तुळजापूरला गेलो हे एवढं देवदर्शन करून, कारण तुळजापूरला आम्ही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही, कारण आम्ही तुळजापूरला पोचलो 9:30ला आणि 10:30ला मंदिर बंद होतं। मग 9:30ला गेल्यानंतर तिथं पण आंघोळ वगैरे केली, खळोळामध्ये समृद्धीला पण आंघोळ घातली, आणि मग देवदर्शन वगैरे घेतलं। संध्याकाळी 10:30 वाजता 11 वाजता आमचं सगळं झालं क्लिअर। 11 वाजता आम्ही मंदिरातनं बाहेर आलो,
आणि मग तिथं थोड्या वेळ बसलो 12:30 वाजेपर्यंत मंदिरामध्ये. आणि मग आम्ही तिथून निघालो 12:30ला. ते घरी यायला आम्हाला 4:30 वाजले बघा. त्याच्यामुळे मी काय ह्याच्यामध्ये व्हिडिओ शूट घेतला नाही. आणि हे आहे आपलं दुसऱ्या दिवशी आम्ही गेलतो ज्योतिबाला, तर तिथलं आपलं शूटिंग घेतलं आहे बघा हे ज्योतिबाच्या मंदिरामध्ये. आणि तिथं पण लय घ्यायला जमलं नाही, कारण सकाळी गेलतो, दुसऱ्या दिवशी घरी आलो आणि त्याच्यानंतर मग एक दिवस मुक्काम केला आणि परत नंतर देवाला गेलो ज्योतिबाला. तर तिथं दर्शन सकाळी आम्ही जिथं पोचलो बघा. आम्ही रात्रीच निघालो होतो 10 वाजता आंघोळ वगैरे करून. तिथं मग गेलो मंदिरामध्ये 4:30ला बघा. तिथं मग घेतलं देवदर्शन आणि तिथून गेलो मग कोल्हापूरला मंदिरामध्ये दर्शनाला. आणि ज्योतिबाला आम्ही थोडं शूटिंग घेतलं आहे बरं का, कारण तिथं जास्तही नव्हतं आणि सकाळ बघण्यासारखं बी काय नव्हतं. पण आपलं म्हटलं चला थोडंसं काढलं तर घ्यावं शूटिंग म्हणून घेतलं आहे बघा ही. कॅमेरा काय उचलला नव्हता, खाली स्वतः सगळी माझ्याकडे बघत होती म्हणून मी कॅमेरा खालीच केला होता, त्यामुळे एवढं काय स्पष्ट दिसत नाही बघा. हे बघा श्रेया आमची गर्दी होती सकाळ आरतीचं टायमिंग झालं तर 5 वाजल्या होत्या, त्याच्यामुळं मग गर्दी झाली होती सकाळ आरतीसाठी. तिथून परत गेलो कोल्हापूरला आणि मग तिथं मग देवदर्शन घेतलं वगैरे. म्हणजे मम्मीचं ताट वगैरे भेटवून आणलं तिकडून, नवीन ताट आहे ना. आणि बघा आमच्या वहिनीसाठी सगळे इथं बसले. तर बघा देव सगळं आमचं, हे आमची मम्मी, हे आत्या दोन्ही. आणि आमच्या इथलीच पण एका जणांचा देव होता, तिनं आम्ही सोबतच गेलतो. मग हे बघा आपलं मंदिर आम्ही तर मुखदर्शन घेतलं. फक्त भैया गेलता आत मंदिरामध्ये, त्याला फक्त दर्शन भेटलं बघा देव भेटवायला आतमध्ये. आणि आम्ही सगळ्यांनी बाहेरनं देवदर्शन घेतलं. मग खूप गर्दी होती कोल्हापूरला पण बघा. किती छान असं मोठं मंदिर आहे कोल्हापूरचं. पण सगळं फिरलो, पण मी काय व्हिडिओ शूटिंग घेतलं नाही सगळंकडचं. श्रीषा माझ्याशिवाय कोणाकडे राहतच नव्हती, मला जेवढं जमल तेवढं मी शूटिंग घेतलं आहे बरं का. आता कसं वाटलं आपलं देवदर्शनचा भाग नक्कीच कमेंट करून सांगा. दुसरा भाग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि उद्याचा पण मस्त ब्लॉग येणार आहे, तर तो पण ब्लॉग सगळ्यांनी नक्की बघा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. आपले ब्लॉग असे